गुड आफ्टरनून फ्रेंड्स, हाउ आर यू? ठीक आहे. आज आपण यूज ऑफ लॉगॅरिथम टेबल्समध्ये आपण सेकंड जो लॉ बघतोय, लॉगची डिव्हिजन, लॉगची सबट्रॅक्शन्स. त्याचे काय आपण पहिल्या टॅप्समध्ये काय एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. आता काय अजून एक्झाम्पल्स बघू, म्हणजे तुमचं तो लॉ काय क्लिअर होईल. म्हणजे हा जो लॉ आहे, लॉग ए अपॉन बी, म्हणजे लॉगचा भागाकार लॉगची काय असते वजाबाकी. ठीक आहे. लॉग टेबल काढा सगळ्यांनी. लॉग टेबल तुमच्याकडे असले पाहिजेत. आणि जे हा व्हिडिओ बघताय त्यांनी अगोदर सुरुवातीचे लेक्चर नंबर 1, 2, 3 असे सिक्वेन्सने बघा, जेणेकरून तुम्हाला समजायला काय जाईल, सोपं जाईल. ओके, स्टार्ट करायचं. ठीक आहे. बघा, आपण पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. 0.8612 अपॉन 9224. ओके, आता हे आपल्याला सॉल्व करायचंय. तर आता पहिल्यांदा आपण लेट x इज इक्वल टू 0.8612 upon 9224. Okay, we're taking log on both sides. Log x is equal to log 0.8612 upon 9224. Clear? Therefore log x, logच्या डिव्हिजन्स, लॉगचे काय असते सबट्रॅक्शन्स. log 0.8612 minus log 9224. Clear? फर्स्ट ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स बार 1. हे साइन कोणतं आहे, लॉग नंतर बघू आपण. पण ठीक आहे, ह्याची बार 1, ह्याचा 86चा 1, 2 लॉग बघायचा. 86चा 1, 2 लॉग 9351. चेक करा, 9351. ओके, नंतर मायनस साइन. परत ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार आहे, 3.92चा 2 4 92चा 2 4 9649. बघा, चेक करा, 9649. सबट्रॅक्शन्स करायचे आपण. 2 मेथडनी सबट्रॅक्शन शिकलेले. तुम्ही कोणती जे तुम्हाला सोपी वाटते ती तुम्ही काय करा, यूज करू शकता. ठीक आहे. आता इथं 9 आहेत, इथं सॉरी 1 आहेत, इथं 9 आहेत. मग एक आपण इथं देऊ, म्हणजे ते 11 येतील, इथे किती राहतील, 4. म्हणजे 11 मधून 9 गेले, 2. इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, 0. परत 3 आणि 6, इथं एक कॅरी देऊ, 13. इथं किती राहतील, 8. 13 मधून 6 गेले, 7. परत इथं 8 आणि 9, इथं एक कॅरी. ज्यावेळेस इथं 1 देतो त्यावेळेस इथं काय द्यायचं, 12. क्लिअर? 18 मधून 9 गेले, 9. आता हे कॅल्क्युलेशन, हे मायनस, ह्यात प्लस, हे परत मायनस आणि -3, म्हणजे -1. त्यांचा गुणाकार काय येणार, मायनस आणि -3, म्हणजे किती येणार आहे, -5, म्हणजेच बार 5. क्लिअर? बार 5. आता काय करायचं बघूया आपण. हे केलेलं कॅल्क्युलेशन इथं लिहूया. म्हणजे लॉग एक्स बार 5 9702. आता अँटीलॉग घेऊ, आपल्याला एक्स काढायचा आहे. अँटीलॉग लॉग एक्स, अँटीलॉग. इथं काय येईल, एक्स. ओके, आता बार मध्ये 0 पॉईंट द्यायचा, ह्यात एक ऍड करायचा, म्हणजेच मायनस प्लस किती येणार, -4, म्हणजेच 40. 1 2 3 4 आणि 97चा 02. 97चा 02 बघा, 9337. चेक करा सगळ्यांनी, अँटीलॉग मध्ये व्यवस्थित चेक करा. ठीक आहे, पॉज करून लिहा. पुढचं एक्झाम्पल बघू.
ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल्स 0.0048 बार 0.04812 अपॉन 0.0000040 6252 हे कॅल्क्युलेशन्स करायचं आपल्याला. क्लिअर. बघा आता लेट x इज इक्वल टू 0.004812 अपॉन 0.0000625. ओके. लॉग ऑन बोथ साइड्स, जे लॉग x इकडं लॉग 0.0048112 अपॉन 0.0006252. Therefore log x हे लॉगची डिव्हिजन लॉगची सबट्रॅक्शन्स. लॉग 0.004812 मायनस लॉग 0.0006252. क्लिअर. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल. बार 3 48 1 2 बघा. 48 1 2 लॉग मध्ये 48 1 2 68 23 68 23 हे मायनस साईन. ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल. बार 5 आणि 62चा 5 2 79 60. तुम्ही चेक करा बरं का. 79 60 तुम्ही राईट नुसतं करू नका. प्रत्येक वेळी ते तुम्ही स्वतः लॉग बघा, स्वतः एंटी लॉग बघायचं प्रत्येक वेळी. इच अँड एव्हरी टाइम्स. 3 मधून 0 3 2 मधून 6 जात नाहीत. मग इथं आपण काय करू, एक कॅरी घेऊ. म्हणजे इथं किती येतील 7. ओके. इथं किती येणार आहे 12. 12 मधून 6 7 मधून 9 जात नाहीत. इथून एक कॅरी देऊ. इथं किती येतील 17. इथं किती राहतील 5. 17 वर इथं 8 येणार. 5 मधून 7 जात नाहीत. मग इथून एक कॅरी देऊ. त्यावेळेस इथं कॅरी आणतो. त्यावेळेस इथं 12. 15 मधून 7 गेले 8. आता हे कॅल्क्युलेशन बघा. हा पोर्शन हा खूप महत्वाचा आहे. हा मायनस ह्यात ऍड करायचा असतो. हा बार म्हणजेच -3. हा मायनस मायनस काय होणार प्लस. किंवा तुम्ही असं हा मायनस आणि हा मायनस म्हणजे हा -1 ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय ते -3 आणि मायनस मायनसचे मल्टिप्लिकेशन प्लस. हे किती -4 + 5 म्हणजेच 1. म्हणजे आपल्याला काय मिळेल इथं 1. म्हणजेच हे सगळं कॅल्क्युलेशन 8863. क्लिअर. आता आपल्याला अँटीलॉग घेऊ आपण. बघा आता कसं करायचं. अँटीलॉग लॉग x अँटीलॉग 1.8863. इथं काय मिळणार आपल्याला x आणि अँटीलॉग 88चा 6 88 76 शहाणे तेव्हा त्यात एक ऍड करतो 1 आणि 1 2. क्लिअर. पॉज करून लिहा. पुढचं बघू. 0.0000625
6252 0.009812. क्लियर. लेट x इज इक्वल टू 0.00006252 0.009812 लॉग x ने मल्टिप्लाय करायचं 0.00006252 अपॉन 0.009812. लॉगची डिव्हिजन, लॉगची सबट्रॅक्शन्स. जे लॉग 0.00006252 मायनस लॉग 0.009812. ओके. पहिल्यांदा त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. बार 5 62चा 52 बघायचा. 62चा 52 7960. याच्याकडून तेच एक्झाम्पल 7960 मायनस साइन. याची कॅरेक्टरिस्टिक्स बार 3 98चा 12 9918. बघा 0 मधून 8 जात नाहीत. इथून एक कॅरी देऊ. जिथून कॅरी दिला तिथं किती राहणार 5. इथं एक येणार 0. ओके. 10 मधून 8 गेले 2. 5 मधून 4 990. 7 मधून जात नाहीत. मग इथं एक कॅरी देऊ. जिथं काय येणार आहे बार 1. किती येणार 8. आता हे कॅल्क्युलेशन हे मायनस ह्यात ऍड करतो म्हणजे प्लस लिहायचं. हे बार म्हणजेच -5. ओके. इथं व्यवस्थित बघा. नंतर हे मायनस आणि परत हे मायनस म्हणजे -1. हे ह्यांची मल्टिप्लिकेशन करणार मायनस 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 प्लस. क्लिअर. म्हणजे इथं किती येणार आहे बार 3. म्हणजे इथं किती येणार बार 3.8042. अँटीलॉग नाही करायचं. अँटीलॉग बार 3.8040. इथं एक काय करतो आपण 0 पॉईंट देतो एक ऍड करतो म्हणजे -3 + 1 -2 म्हणजे की 020. आणि 80चा 4 2 अँटीलॉग 80चा 4 2 6371. आहे का बघा. चेक करा. हा आहे का. असेल तर पॉज करून लिहा. पुढचं एक्झाम्पल. बघा 0.007614 अपॉन 9702. let x is equal to 0.007614 upon 97.02. taking log on both sides. 0.007614 9702. ओके. मग बघा लॉग ची डिव्हिजन्स, लॉगची सबट्रॅक्शन्स. 0.007614 मायनस लॉग 9702. क्लिअर. आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स. बार 4 76चा 14 बघूया आपण. 76चा 14 8816 मायनस साइन ह्याची किती येणार 1.
97चा 02 97चा 02 9867 9867 चेक करा. हे 6 मधून जात नाहीत, मग आपण तिथं काय करू, एक कॅरी देऊ. म्हणजे इथला जर कॅरी दिला तर इथे किती येणार आहे, 0. इथं 16 येते. 16 मधून 7 गेले 9. 0 जात नाहीत, मग इथून एक कॅरी देऊ. म्हणजे इथं किती येणार आहे, 7. इथं 10. 10 मधून 4. 7 मधून 8 जात नाहीत, इथून एक कॅरी देऊ. इथं किती राहिले, 7. 17 मधून 9. परत 7 मधून जात नाही, एक कॅरी देऊ इथं. म्हणजे इथं 12. क्लिअर? इथपर्यंत काय शंका आहे का बघा. आता हा 12 म्हणजेच मायनस, ह्यात ऍड करतो आपण. हा म्हणजे -4 आणि हा -1. मायनस ह्याची -4. ओके, म्हणजे किती येईल, 6. काय डाऊट्स आहे का बघा. इझी आहे हे. आता हे आलेलं उत्तर आहेत, 6.8949. अँटीलॉग घेऊया. 6.8949. बार मध्ये आलेले पहिलं काम काय, हे एक्स येणार, 0 पॉईंट द्यायचा आणि ह्यात एक ऍड करायचा. म्हणजे ह्यात जर एक ऍड केला तर बार -5 येईल. म्हणजे किती, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 आणि 89चा 4 9. 89चा 4 9 7850. पॉज करून लिहा. पॉज करून लिहा. लिहिलं. सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे काय, ह्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे काय इझी पार्ट आहे, कॅरेक्टरिस्टिक्स. बघा, ह्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स, ह्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स. लॉग काय इझी, लॉग तुम्ही बघू शकता. आता काय लॉग तुम्ही शिकलेला आहे, लॉग बघायला काय अडचण नाही. लॉग ते मीन डिफरन्स, हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचे. हे जर चुकलं तर तुमचं उत्तर पूर्ण जाणार आहे, मिस्टेक होणार आहे. आलं का लक्षात. हे सगळ्यात महत्वाचं. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं, सबट्रॅक्शन्स व्यवस्थित करायचे. क्लिअर? एक लास्ट एक्झाम्पल घेऊ बघा. आता लास्ट एक्झाम्पल्स, 673.2 अपॉन 0.00771. 0.00771. ओके, लेट x इज इक्वल टू 673.2 0.00771. टेकिंग log on both sides. log 673.2 and 0.00771. क्लिअर? इथपर्यंत लॉगचे डिव्हिजन, लॉगचे सबट्रॅक्शन्स. 673.2 मायनस लॉग 0.00771. इथपर्यंत काय. आता हा जो पार्ट आहे तो कॅरेक्टरिस्टिक्स. आता तुम्हाला आली पाहिजे कॅरेक्टरिस्टिक्सची किती येणार आहे, 2. ओके, आणि डायरेक्ट लॉग कशाचा बघायचा, 67चा 3 2. 67चा 3 2 बघा. 82 81. 82 81 मायनस साईन. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बार 3. लॉग 77चा 1. 77चा 1 88 71. 88 71. हे 0 1 2 मधून 8 जात नाहीत, म्हणजे इथं एक 7 राहणार. इथं कॅरी 12 मधून 4. परत इथं 12 आणि इथं एक कॅरी द्यावं लागणार आहे. 17 मधून 9 8. हे कॅल्क्युलेशन्स बघा. -1
प्लस हा 2, साईन कोणतंच नाही त्यामुळे प्लस, हे मायनस, आणि हा बार म्हणजेच -3, -1 + 2 - प्लस किती येणार, -1 + 5 4, इथं 4 येणार. क्लिअर इथपर्यंत? 4.9410 टेकिंग अँटीलॉग 4.9410. आता इथं एक्सेल आणि 94चा एक बघा, 8730, ह्यात एक ऍड करतो म्हणजे किती, 5, 1 2 3 4 5. क्लिअर? पॉज करून द्या. तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो दोन्ही लॉ साठी. पहिला लॉ आणि दुसरा. फर्स्ट 92.41 into 723 8431 into 7.821 0.00251 into 734 834 0.000621 into 1.702 into 0.000672 into 0.05123 0.8921 into 0.0059812.40 into 0.0000679 0.012 into 0.73 0.00067 and 0.008. Easy. Divisions बघू. 94 1
हे प्रॅक्टिससाठी व्यवस्थित हे करा. चेक तुम्ही कॅल्सीवरती करू शकता आणि ते उत्तर जे येतं ना थोडंसं ॲप्रॉक्सिमेटली येऊ शकतं. ओके, ठीक आहे, थँक्यू.